सियावर रामचंद्र की जय. तिकडे रामेश्वरच्या समुद्र किनाऱ्याजवळ रामचंद्र आपल्या सैन्याला घेऊन आलेत आणि त्यांच्या मनामध्ये आता समुद्र उल्लंघावा कसा याविषयीची चिंता व्यक्त होऊ लागलेली आहे. आणि इकडे रावणाच्या राज्यामध्ये आता रामचंद्र आले तर यांचा सामना कसा करायचा याविषयीची चर्चा सुरू झाली आहे. राम कसाही येऊ शकतो असं रावणाला वाटतंय. समुद्र शुष्क करून आकाशमार्गाने एकमेकांच्या साह्याने ते तिथे येतीलच. आणि आल्यावर लंकेचं रक्षण कसं करायचं, काय निर्णय घ्यायचे याविषयीची चर्चा रावण आपल्या मंत्री समूहाच्या सोबत करतोय. राजा युद्धाच्या प्रसंगामध्ये आपाद काळामध्ये अशी मंत्री परिषदेचे सल्ले घेत असतो. आता तिथे मंत्री परिषदेत नीतिवान लोक असायला हवीत आणि त्यांनी राजाला योग्य सल्ला द्यायला हवा. म्हणजे कारण काय बघा, रावणा, तू तुझ्या बहिणीचा राग म्हणून, तू तुझ्या बहिणीच्या अपमानाचा बदला म्हणून रामचंद्रांची पत्नी आणलेली आहे, हरून आणलेली आहे, अपहरण करून आणलेलं आहे. याचा लंकेच्या अस्तित्वाचा संबंध नाही. त्याचा परिणाम म्हणून अहंकारापोटी लंकेने मनुष्यबळ, नागरिकांची हानी सहन केलेली आहे. आता आम्हाला असं वाटतंय की आपण सीतेला परत द्यावं, तोच न्याय होईल, तीच नीती होईल. असा सल्ला दिला असता तर त्याला म्हणायचं मंत्री परिषदेचा सल्ला. पण राक्षसांच्याकडं बळ आहे, शक्ती आहे, पण नीती ती कुठे आहे, धर्म तो कुठे आहे. राजाला समाधानी केलं पाहिजे, राजाला सुखी केलं पाहिजे एवढीच भावना आहे. म्हणून अनितीने वागणाऱ्या राक्षसांनी रावणाला सांगायला सुरुवात केली आहे, हे लंकाधीश दशानन, आपल्या पराक्रमाला आम्ही ओळखून आहोत. कोणाची माय व्याली आहे इकडे येण्याची, कोण काय करणार आहे, कोणात हिंमत आहे लंकेत येण्याची. ते वानर येऊन गेलं आपण बेसावध होतो म्हणून, पण शेवटी इंद्रजिताने त्याला पराभूत करून ब्रह्मास्त्राच्या पाशामध्ये बांधलंच ना. त्याचा सामना रावणाशी झालेला नव्हता म्हणून तो हे करू शकला. इंद्रजित आणि रावण दोन्हीही महाशक्तिशाली आहेत आणि ते लंकेला पराभूत होऊच देणार नाहीत. त्यामुळं आपण लढावं, आपण सामना करावा असं मला वाटतंय. इंद्रजिताच्या पराक्रमाचं कौतुक करू लागली, रावणाच्या पराक्रमाचं कौतुक करू लागली. एवढंच नाही तर रावणाने इतिहासामध्ये कोणाकोणाला पराभूत केलाय ते सांगू लागली. अहो, इंद्र तुम्हाला घाबरतो, तो पळून गेला. नागलोकावर तुम्ही विजय मिळवलेला आहे, ते तुम्हाला घाबरतात. एवढं काय, अहो तुमच्या पत्नी मंदोदरी या दानवराज मयाच्या कन्या, दानवराज मय म्हणजे महाशक्तिशाली दानवराज, त्यांचा सामना कोणीच करू शकत नव्हतं. पण या दानवराज मयाला सुद्धा रावणाचं भय वाटलं. तुम्ही भय दाखवून पत्नी आणलेली आहे आणि मंदोदरीशी विवाह केलेला आहे. इथे दानवराज मयाला पराभूत करू शकणारे तुम्ही, हा मानवराज राम तर की झाड की पत्ती, तिथेही आपण बायकोच आणलेली आहे, बाईच आणलेली आहे. त्यामुळं सीता तुमची पत्नी होईल यात कोणतीच शंका नाही. आपण लढूया, आपण करूया. इंद्राला जिंकणारे आहात, कैलासपतीला मनाने जिंकून कैलास आणण्याचं सामर्थ्य तुमच्याकडं होतं. हे सगळं सांगणं चाललंय. इतिहासामध्ये योद्ध्याला गुंतवला की गडबड होते. आणि पराक्रम कोणाचा, रावणाचा आणि इंद्रजिताचा. यांना काय लढायचंय का, नाही. लक्षात ठेवा, राजाच्या प्रमुखाच्या कुटुंबाच्या पराक्रमावर विश्वास ठेवून अनितीचे बदसल्ले देऊ लागले की त्या लंकेचं पतन होतं. लक्षात ठेवायचं. आताही बघा ना तुम्ही, आपल्याला सोनियाचे दिवस येतील. तुमचा मुलगा विरोधी पक्षांना हूल देऊ शकतो, तुमचा मुलगाच हे करू शकतो. आधी
सोनियाच्या दिवसाच्या मोहात आहे ते सोनियाचे दिवस गमावले. एक नरसिंह वाट्याला आला होता, जो या सोनियाच्या दिवसापेक्षा सरकार चालवू शकेल. त्याला गमावलं, बहुमत गमावलं. बहुमत दो म्हणता म्हणता बहुही मिळाली नाही. हे गमावलं, ते गमावलं. केंद्रातलं राज्य गमावलं, राज्यातलं राज्य गमावलं. आणि तरीही अजून अनितिवान लोक सल्ला देत राहतात, तुमच्याशिवाय कुणीच नाही, तुमच्यातच पराक्रम आहे. तिथल्याही लंकेचं दहन होत जातं. आपली लंका हातानं जाळायची असेल तर हनुमानाच्या पराक्रमाकडे दुर्लक्ष करणारे, रामाच्या पराक्रमाकडे दुर्लक्ष करणारे आपल्या लंकेचं पतन करून घेत असतात. इतिहास साक्षी आहे. तेव्हाही उगाचच इतिहास सांगून, म्हणजे तुम्ही नाही का तुमच्या वडिलांनी 500 जागा जिंकल्या होत्या, तुमच्या आईनी 10 वर्ष सरकार चालवलं होतं, तुमच्या आजीनी कसा नेस्तनाबूत करून टाकला होता, तुमचे आजोबा तर सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले आहेत, असं सांगून इतिहासात गुंतवून तुम्हीच कसे ग्रेट आहात सांगणारे आताचे अनितिवान लोक आणि रावणाच्या दरबारात असलेले तेव्हाचे बळाच्या आधारावर रावणाला आणि इंद्रजिताला युद्धासाठी प्रवृत्त करणारे त्याचे मंत्रीगण सारखेच. पुराणातली वांगी पुराणात म्हणून जमत नसतं. पुराणातली वांगी प्रत्यक्षात तपासली पाहिजेत, बघितली पाहिजेत, काय तिथे काय घडलं होतं. रामायणातून हा धडा ज्यांना घेता येत नाही ते हुशार म्हणता येत नाही. यांनी रावणाला सांगायला सुरुवात केली आहे, दशानना काय तुझा पराक्रम, काय तुझ्या पोराचा पराक्रम. तू इंद्राला हरवलंय, कैलासपतीला जिंकलंय, तू मयाला हरवलंय, तू नागलोकाला हरवलंय, तू देवलोकांना हरवलंय, ब्रह्मदेव सुद्धा तुला घाबरतात, तुला किती वरदान आहेत, तू कसा अमर आहेस, आणि लंका तर अभेद्य आहे. तरीही बरं आहे हनुमानाने लंकेची वाट लावून टाकलेली होती. ते काय म्हणले, ते आपल्या दुर्लक्षामुळे झालंय, तुम्ही उतरले असते तर वेगळंच काही घडलं असतं. हे ऐकताना रावणाचा अहंकार सुखावतोय आणि त्याला वाटतंय की नाही आपण लढू शकतो. मग प्रहस्त उठून बोलला, तो म्हणाला, दशानना आपण लढलंच पाहिजे असं मला वाटतंय. महाराज आपण जिंकू, तो राम काही येऊ शकणार नाही, आलाच तर येऊ पराभूत करून टाकू. मग दुर्मुख उठलाय, दुर्मुखानं सांगितलंय की नाही आपण लढलंच पाहिजे, असं हतबुद्ध होऊन कसं जमेल. मग वज्रदंड उठलाय, आमच्यासारखे वीर काय कामाचे, तुम्ही तर लढणारच आहात, आम्ही आहोत. मग निकुंभ उठलाय, त्यानं सांगितलंय आपणही लढलंच पाहिजे. मग पुन्हा वज्रहनु उठलाय, त्यानंही सांगितलं की आमचाही पराक्रम आहे, आम्हीही लढू शकतो. प्रत्येक जण उत्साहामध्ये रावणाला हे लढलं पाहिजे आणि राम आलाच तर आपण त्याला पराभूत करू. यक्किश्चित मानवी जीव, अशीच रामाची अवहेलना चालू आहे. आजही रामाची अवहेलना करणाऱ्यांचं राज्य संपलंय, त्या दिवशीही रावणाची अवहेलना करणाऱ्यांचं राज्य संपलं होतं. रामाची अवहेलना करणं सुरूच आहे. आणि या सगळ्याच्या मध्ये एक माणूस मात्र असा आहे की ज्याला हे पटत नाही आहे आणि तो उठून आपलं मत स्पष्टपणे रावणाला सांगतोय. तो माणूस कोण ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.